नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान सायन्स या विषयामध्ये आपण आज पुढचं प्रकरण चालू करतोय ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम्स, मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. या प्रकरणाची सुरुवात करण्यापूर्वी आपण काही गोष्टींचा विचार करूया. आपण आपल्याच शरीराचा आणि आपल्या शरीरातील काही अवयवांचा, काही संस्थांचा विचार करणार आहोत. मग नेमकं काय करणार आहोत? बघा, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत बऱ्याच गोष्टी करत असतो. पण ह्या गोष्टी कशा घडतात? म्हणजे आपण श्वसन क्रिया करतो, श्वास घेतो, अन्न ग्रहण करतो, अन्नाचं पचन होतं, उत्सर्जन होतं. याच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी घडतात. पण ह्या सर्व गोष्टी कशा घडतात, का घडतात, याचा आपण कधी अभ्यास केलाय का? नाही केलाय? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक भागांचा विचार करूया. सो ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम्स, मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. या प्रकरणाची सुरुवात करत असताना सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय, कॅन यू रिकॉल? थोडंसं आठवून सांगा. देर आर गिवन टू क्वेश्चन्स. फर्स्ट, फ्रॉम व्हॉट ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप ऑफ? फ्रॉम व्हॉट ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप ऑफ? आपल्या शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत आणि जी इंद्रिय संस्था आहेत, अवयव संस्था आहे, कशापासून बनलेले किंवा कशाचे बनलेले असतं? आणि दुसरा प्रश्न आहे, विच ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट इन ह्यूमन बॉडी? मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था असतात? म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत? तर याचा थोडासा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे, त्या आधारे आपण याचं उत्तर देऊ शकता. पहिला प्रश्न आहे, फ्रॉम व्हॉट द ऑर्गन्स? इंद्रिय कशापासून बनलेले असतात? सो वी नो हिअर्स अ टिश्यू. फ्रॉम टिश्यू ऑर्गन्स आर मेड अप, अँड फ्रॉम ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप. म्हणजे टिश्यू पासून ऑर्गन्स बनलेले आहेत आणि ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनलेले आहे, हे आपल्याला माहिती आहे. अँड विच ऑर्गन सिस्टीम्स आर प्रेझेंट इन ह्यूमन बॉडी? आणि आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था असतात त्याचा विचार केला तर मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं श्वसन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, पचन संस्था आहे, अशा अनेक प्रकारच्या संस्था आपल्या शरीरात आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, अँड रिप्रोडक्टिव्हिटी सिस्टीम आहे. सो ॲज लाईक सम सिस्टीम्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी. इन द लास्ट क्लास, गेल्या वर्षी, वी हॅव स्टडीड सम कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. गेल्या वर्षीच्या इयत्तामध्ये आपण सजीवांची काही लक्षणे पाहिलेली आहेत. सजीवांची काही लक्षणे पाहिलेली आहेत. ऑल द व्हायटल प्रोसेस विच आर इसेन्शियल प्रॉपर्टीज आर लिव्हिंग बीइंग्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज लाईफ प्रोसेस. ऑल द व्हायटल प्रोसेस, सर्व जीवनावश्यक प्रक्रिया. ऑल द व्हायटल प्रोसेस, सर्व जीवनावश्यक प्रक्रिया. विच आर इसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग, जी सजीवांची लक्षणे प्रकर्षाने दाखवतात. म्हणजे सजीवांची लक्षणे कोणकोणती आहेत? सर्व प्रक्रिया, त्या दाखवणाऱ्या सर्व प्रक्रिया आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज लाईफ प्रोसेस. त्या सर्वांना आपण जीवन प्रक्रिया म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या शरीरामध्ये काही अवयव आहेत, अवयव संस्था आहेत. सजीवातील लक्षणे म्हणजे आपली जी काही लक्षणे आहेत ती प्रकर्षाने दर्शवणारी सर्व जीवनावश्यक क्रिया, म्हणजे अशा क्रिया ज्याच्यातून आपली लक्षणे दिसू शकतात, अशा सर्व क्रियांना आपण काय म्हणतो? जीवन प्रक्रिया असे म्हणतो. दॅट मीन्स लाईफ प्रोसेस वी कॉल्ड इयर्स. नेक्स्ट, कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता विच प्रोसेस ऑकर इन आवर बॉडी ड्युरिंग साऊंड स्लीप? ज्यावेळी आपण गाढ झोपेत असतो, म्हणजे जेवण करून रात्री झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत आपल्या शरीरात कोणकोणत्या क्रिया चालू असतात किंवा कोणती कार्य चालू असतात, शरीराची काय कार्य चालू असतं,
ते सांगू शकता का? विच लाईफ प्रोसेस ऑकर कंटिन्युअसली इन आवर बॉडी. आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवन प्रक्रिया सतत सुरू असतात? थोडासा विचार करून बघा. आपल्या शरीराकडे बघा, आठवून बघा. आपण रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरात कोणकोणत्या क्रिया घडत असतील? या सर्वांचा विचार केला तर या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपल्याला काही कॉमन गोष्टी पाहायला मिळतील. रेस्पिरेशन, श्वसन संस्था चालू असते. सर्क्युलेशन, अभिसरण संस्था चालू असते. कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टीम्स, चेतासंस्थेचे नियंत्रण ही क्रिया चालू असते. अशा प्रकारच्या बऱ्याच क्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असतात. Different organs in our body are working in a group so as to smoothly carry out various life process. Different organs in our body, आपल्या शरीरातील वेगवेगळी इंद्रिये काय करत असतात? वर्किंग इन ग्रुप, समूहाने कार्य करतात. सो ॲज टू स्मूथली कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेस, जेणेकरून आपल्या शरीरातील जीवन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडतील या दृष्टिकोनातून आपल्या शरीरातील काही इंद्रिय संस्था समूहाने कार्य करत असतात. दिस लाईफ प्रोसेस टेक्स प्लेस इन व्हेरियस स्टेप्स. ह्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत दॅट इज टेक्स प्लेस इन व्हेरियस स्टेप्स, विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पडत असतात. स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट स्पेसिफिक स्टेप्स. स्पेसिफिक ऑर्गन्स म्हणजे विशिष्ट इंद्रिय कॅरी आउट स्पेसिफिक स्टेप्स, विशिष्ट कार्य करत असतं. म्हणजे प्रत्येक ऑर्गनचं, प्रत्येक इंद्रियाचं कार्य ठरलेलं असतं. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टीम्स. अनेक इंद्रिय समूहाने एकत्रित काम करत असतात, पण त्यांचं काम कसं असतं? स्पेसिफिक फंक्शन, म्हणजे एक विशिष्ट कार्य करण्याच्या हेतूने इंद्रियांचा गट काय करतो? एकत्रित काम करत असतो. त्या इंद्रियाच्या गटाला काय म्हणायचं आहे? ऑर्गन सिस्टीम. त्याला काय म्हणायचं आहे? ऑर्गन सिस्टीम. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्सिलेटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल, मस्क्युलर एक्सेट्रा आर फंक्शनिंग इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये कोणते ऑर्गन सिस्टीम्स कार्यरत असतात? तर कुठले असतात? व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स लाईक डायजेस्टिव्ह. डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या शरीरात कार्यरत असते. रेस्पिरेटरी म्हणजे श्वसन संस्था, सर्क्युलेटरी अभिसरण संस्था, नर्वस चेतासंस्था, एक्सिलेटरी उत्सर्जन संस्था, रिप्रोडक्टिव्ह प्रजनन संस्था, स्केलेटल अस्थि संस्था, मस्क्युलर स्नायुमय संस्था. या सर्व इंद्रिय संस्था आपल्या शरीरात कार्यरत असतात. Can you recall which different organs perform the function of breathing in the body of animals? प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वसनासाठी कोणकोणते अवयव असतात? श्वासोच्छ्वास करण्यासाठी, ब्रीदिंग करण्यासाठी, ब्रीदिंगचं कार्य करण्यासाठी प्राण्यांच्या शरीरामध्ये कोणकोणते इंद्रिय असतात? मग आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी आहेत. वाघ, सिंह, हत्ती, रानटी प्राणी आहेत, पाळीव प्राणी आहेत, काही उभयचर प्राणी आहेत, काही जलचर प्राणी आहेत. त्या सर्वांचा विचार केला तर त्यांची श्वसन संस्था, त्यांचा श्वासोच्छ्वास कोणत्या अवयवामार्फत चालू असतो किंवा कोणत्या इंद्रियामार्फत असतो हे थोडंसं आठवून बघा. आठवेल तुम्हाला, काही अडचण नाही. छोटासा प्रश्न आहे. नेक्स्ट, एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल लाईफ प्रोसेस इन ह्युमन बॉडी. एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल द लाईफ प्रोसेस इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत त्या घडवून आणण्यासाठी, त्या ऑपरेट होण्यासाठी कशाची गरज आहे? एनर्जी, ऊर्जेची आवश्यकता. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल्स. आपण मागच्या प्रकरणात पाहिलो एनर्जी कशी तयार होते. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल्स. पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य कशा प्रकारे चालतं ते आपण पाहिलेलं आहे. सेल्स नीड द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन फॉर दिस पर्पज. ह्या कार्यासाठी पेशींना कशाची गरज असते? सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स, काही विद्राव्य, पोषद्रव्य, अँड ऑक्सिजन्स, आणि ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे ऊर्जा निर्मितीचं कार्य पेशीमध्ये करण्यासाठी त्यांना पोषद्रव्यांची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते.
The supply takes place with the help of respiratory and circulatory systems. This supply takes place with the help of respiratory and circulatory systems. हा जो सप्लाय तो सप्लाय कोणामार्फत होतो? विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम्स. श्वसन संस्था आणि अभिसरण संस्था यांच्या मार्फत हा सप्लाय केला जातो. रेस्पिरेशन इज द कॅरीड आउट थ्रू फॉलोइंग 3 स्टेप्स. मग रेस्पिरेशन कसं घडतं? रेस्पिरेशन इज कॅरीड आउट थ्रू फॉलोइंग 3 स्टेप्स. श्वसन प्रक्रियेमध्ये पुढील 3 प्रक्रिया घडतात. इन दॅट फर्स्ट external respiration, which is here's external respiration. Next here's internal respirations, and third cellular respiration. So which here's first respiration, which is here's inspirations. Their second name is inhalation. So what does it mean inspiration? श्वास आत घेणे. inspiration म्हणजे काय? श्वास घेणे. inhalation श्वास घेणे म्हणजे काय? एअर इज टेकन थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रोचिया. एअर इज टेकन थ्रू नोज, हवा नाकावाटे आत घेतली जाते, अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रोचिया, आणि ट्रोचिया मार्फत ती काय केली जाते? फुफ्फुसाकडे पाठवली जाते. ट्रोचिया मार्फत फुफ्फुसाकडे पाठविली जाते. सो दॅट इज द इनहॅलेशन. Now second here sir, exhalation, expiration. याला काय म्हणायचं? उच्छ्वास. काय म्हणायचं? उच्छ्वास. पहिला भाग बघितला आपण श्वास, श्वास घेणे. दुसरा भाग काय बघतोय आपण? उच्छ्वास. ऑक्सिजन फ्रॉम इन्स्पायर्ड एअर गोज इनटू ब्लड. म्हणजे आत घेतलेली जी हवा आहे त्या हवेमार्फत ऑक्सिजन कुठे जातो? गोज इनटू ब्लड, आपल्या रक्तामध्ये जातो. अँड ब्लड कॅरीज CO2 कार्बन डायऑक्साइड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी टुवर्ड्स द लंग्स. आणि ब्लड काय करतं? कॅरीज CO2 कार्बन डायऑक्साइडचं वहन करतं फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी टुवर्ड्स द लंग्स. शरीराच्या वेगवेगळ्या भागातून लंग्सकडे म्हणजे फुफ्फुसाकडे काय करतं? कार्बन डायऑक्साइडचं वहन करतं. सो दिस एअर इज गिवन आउट बाय एक्सहॅलेशन्स. आणि ही जी हवा आहे ती एक्सहॅलेशन मार्फत बाहेर फेकली जाते, म्हणजेच उच्छ्वासावाटामार्फत हवा बाहेर टाकली जाते. बोथ ऑफ दिस प्रोसेस, ह्या ज्या दोन्ही प्रक्रिया आहेत म्हणजे इन्स्पिरेशन्स अँड एक्सप्रेशन्स, इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशन्स, both these process occurring with the help of lungs, म्हणजे फुफ्फुसाच्या मदतीने ह्या दोन्ही क्रिया घडतात. and are collectively आणि एकत्रितरित्या are called as external respirations. आणि एकत्रितरित्या ह्या क्रियेला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजेच बहिः श्वसन, बाह्य श्वसन. Now here's internal respirations. What we here's internal respiration. अंतःश्वसन कशाला म्हणायचं? एक्सचेंज ऑफ गॅसेस, वायूंची देवाणघेवाण करायची आहे बिटवीन सेल अँड टिश्यू, पेशी आणि उती, उतीद्रव, पेशी आणि उतीद्रव, किंवा त्याला आपण रक्त म्हणू. पेशी आणि रक्त यांच्यामध्ये वायूंची जी काही देवाणघेवाण घडते त्याला काय म्हणायचं? इंटरनल रेस्पिरेशन्स, अंतःश्वसन म्हणायचं. Oxygen moves from blood into tissue and carbon dioxide moves from tissue fluid into blood. Oxygen moves from blood into tissue fluids and carbon dioxide moves from tissue fluid into blood. म्हणजे काय? शरीरामध्ये असणाऱ्या रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन येतो, O2 येतो. शरीरामध्ये असणाऱ्या रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन येतो आणि पेशीतून रक्तामध्ये कोण येतो? कार्बन डायऑक्साइड येतो. म्हणजे थोडक्यात काय बघा, रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन येतो आणि पेशीतून रक्तामध्ये कोण जातं? कार्बन डायऑक्साइड येतो. सो दॅट इज द इंटरनल रेस्पिरेशन्स. नाव इज सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? तर पेशी श्वसन. Dissolved nutrients like glucose are slowly burnt
oxidized with the help of oxygens and energy is released in the form of ATP. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचं मंद ज्वलन होतं आणि या क्रियेतून एटीपी नावाची ऊर्जा म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट तयार होते आणि त्याचबरोबर काय होतं waste material like CO2 that means carbon dioxide and water vapors are produced during this process. आणि या क्रियेमध्ये काय घडतं वेस्ट मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थ लाईक कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर्स पाण्याची जी वाफ आहे म्हणजे कार्बन डायऑक्साइड सारखे आणि पाण्याच्या वाफेसारखे जे वेस्ट मटेरियल्स आहेत दे आर प्रोड्युस्ड ड्युरिंग दिस प्रोसेस म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन होत असताना हे घटक तयार होतात. अँड सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ॲज फॉलोज. थोडक्यात ती क्रिया कशा पद्धतीने लिहिली जाते तर बघा कशी लिहिली जाते. C6H12O6 प्लस 6O2. आता C6H12O6 म्हणजे काय ग्लुकोज रिएक्ट विथ ऑक्सिजन्स ऑक्सिजन बरोबर त्यांची प्रक्रिया घडते अँड इन दिस प्रोसेस व्हॉट यू गेट हिअर 6CO2 plus 6H2O carbon dioxide plus water vapors and some energy which is 38 ATP adenosine triphosphate energy the release होते. So this is about cellular respirations. Now in this process that means respiration is carried out through following three steps. One of them is external respiration, second is internal respiration and third is cellular respiration. Now we search the next part which is your structure and functions. श्वसन संस्था रचना आणि कार्य. आता श्वसन संस्थेची रचना कशी असते आणि त्याचं कार्य कसं असतं हे पाहण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहतो. तो व्हिडिओ कोणता आहे तो Respiratory system. To understand the process of breathing. In humans, the main organs responsible for respiration are present in the thoracic cavity. In the thorax region, the rib cage and a dome-shaped fibrous tissue, known as the diaphragm, are observed. Present within the rib cage are the pleural membranes, which enclose the lungs. The right lung is divided into three lobes, the right superior, right middle, and the right inferior lobe. The left lung is smaller and has only two lobes, the left superior and the left inferior lobe. Both the lungs are associated externally with small tubular bronchi, which unite and extend into the trachea. The trachea has incomplete C-shaped rings of cartilage, which prevent the tracheal wall from collapsing. The trachea leads into the pharynx, which is connected to the nostrils. As we breathe in air, the oxygen molecules enter the nostrils and travel downwards through the pharynx and trachea to finally reach the bronchi. From each bronchus, oxygen travels into the lungs. Within the lungs, the bronchus divides repeatedly to form bronchioles. Oxygen travels through these bronchioles and reaches the alveoli, each of which is surrounded by a network of capillaries. A section of one alveolus shows the presence of numerous alveolar chambers with pores. Blood containing RBCs is seen flowing through the capillaries. The oxygen molecules from the alveolus diffuse into the capillary and then get absorbed by the bluish-purple RBCs. This causes oxygenation of the RBCs, and a transition in their color from bluish-purple to red is observed. The blood moving into the alveolus contains RBCs and carbon dioxide molecules. These molecules are released into the alveolus.
The carbon dioxide collects in the alveolar chamber. And then from the alveolus, it travels through the bronchioles into the bronchus, which finally reaches the trachea, and it's breathed out through the nostrils. So the process of breathing in air rich in oxygen is called inhalation. After the contraction of the muscular diaphragm, the lungs expand, and the air rushes in, resulting in the inflation of the alveoli. During exhalation, the diaphragm moves up and the lungs contract. Thus, the alveoli deflate, causing the air to be forced out. This exhaled air is rich in carbon dioxide. This process of inhalation and exhalation is known as respiration, which is approximately 20 times per minute. पाहिलात विद्यार्थी मित्रांनो की या व्हिडिओमध्ये आपण श्वसन प्रक्रिया कशा पद्धतीने करतो त्याची क्रिया दिसते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपली श्वसन प्रक्रिया कशा प्रकारे चालते ते आपल्याला या व्हिडिओमधून लक्षात येतं. नाउ वी शेअर्स इन डिटेल्स हाऊ टू वर्क रेस्पिरेटरी सिस्टम्स. In the point of this respiratory system structure and functions, so first we share the structure. So look here, nose. First point is here nose. Nose म्हणजे नाक, सर्वांना माहिती आहे. Respiratory system and respiration begins with the nose. श्वसन संस्था आणि श्वसन दोन्ही क्रिया ह्या नाकापासून सुरू होतात. दोन्ही क्रिया ह्या नाकापासून सुरू होतात. Air is filtered with the help of hair and mucus present in the nose. आपल्या नाकामध्ये केस असतात, चिकट पदार्थ असतो. ह्याच्या मार्फत आपण नाकावाटे जी हवा आत घेतो ती हवा काय केली गाळण केली जाते. म्हणजे आपल्या शरीरात येणारी हवा नाकावाटे येत असताना ती गाळूनच येते, कारण आपल्या नाकात केस असतात आणि चिकट पदार्थ असतो. दुसरा भाग आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स मीन्स घसा. इथं तुम्हाला घसा दिसतो, घशाचं चित्रित आहे. घसा काय करतो? फूड पाइप्स अँड वाइंड पाइप्स ओरिजिनेट इन द फॅरिंग्स. फूड पाइप अन्ननलिका अँड वाइंड पाइप श्वासनलिका. अन्ननलिका आणि श्वासनलिका ओरिजिनेट इन द फॅरिंग्स ही घशापासून सुरुवात होते. म्हणजे अन्ननलिकेची आणि श्वासनलिकेची सुरुवात कुठून होते? या घशापासून सुरू होते. वाइंड पाइप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाइप. वाइंड पाइप म्हणजे श्वासनलिका कुठे असते? इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ फूड पाइप. अन्ननलिकेच्या पुढे असते. आपल्या शरीरात असणारी श्वासनलिका जी आहे ती श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. There is a lead at the beginning of wind pipe. There is a lead at the beginning of wind pipe. श्वासनलिका जिथून सुरू होते. बघा इथं श्वासनलिका आपली सुरू होते. जिथून श्वासनलिका सुरू होते तिथं एक लीड असते, एक झाकण असतं. The lead is closes the wind pipe. The lead is closes the wind pipe during passing of food into the food pipe and thereby normally prevent the entry of food particles into wind pipe. The lead closes. आता श्वासनलिका जिथून सुरू होते तिथे एक झाकण असतं हे आपण पाहिलं, पण ते का असतं? The lead closes wind pipe. लीड काय करतो? वाइंड पाइप बंद करतं. कधी? ड्युरिंग पासिंग फूड इनटू फूड पाइप्स. म्हणजे अन्न नलिकेतून ज्यावेळी अन्न जात असतं त्यावेळी श्वासनलिका बंद केली जाते. म्हणजे आपण ज्यावेळी जेवत असतो, अन्न ग्रहण करत असतो, अन्नाचा घास आत घेत असतो, त्यावेळी अन्नाचा घास जो आहे तो कशातून जात असतो? अन्न नलिकेतून जात असतो.
अन्ननलिकेतून हा अन्नाचा घास जात असताना श्वासनलिका बंद करावी लागते आणि ती श्वासनलिका बंद करण्याचं काम कोण करतं? हे झाकण करतं, लीड करतं. त्यामुळे काय होतं? देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड पार्टिकल्स इनटू द वाइंड पाइप्स. म्हणजे श्वासनलिकेमध्ये अन्नाचा कण जाऊ शकणार नाही याची दक्षता इथे घेतली जाते. अदरवाइज वाइंड पाइप रिमेन्स ओपन. नाहीतर मग श्वासनलिका काय होणार? आपली ओपनच राहणार. हेन्स एअर पासेस थ्रू फॅरिंग्स इनटू वाइंड पाइप्स. अदरवाइज वाइंड पाइप्स रिमेन्स ओपन. नाहीतर आपली जी श्वासनलिका आहे ती श्वासनलिका काय होणार? ओपन राहणार. त्यातून अन्नाचा कण जाणार आणि अन्नाचा कण लागला तर आपल्याला काय होणार आहे? उचकी लागते. म्हणजे जेवत असताना उचकी लागण्याचा जो प्रकार आहे तो यातून घडतो. हेन्स एअर पासेस थ्रू फॅरिंग्स इनटू वाइंड पाइप्स. त्यामुळे हवा घशामधून श्वासनलिकेत जाते. म्हणजे जे झाकण आहे त्या झाकणामुळे म्हणजे काय होतं? अन्ननलिकेतून फक्त अन्न जातं आणि श्वासनलिकेतून फक्त हवा जाते. ह्या दोन क्रिया इथं घडतात. नेक्स्ट वी शेअर्स अ वाइंड पाईप. वाइंड पाईप श्वासनलिका त्याला आपण काय म्हणतो? ट्रॉचिया म्हणतो. इथं ट्रॉचिया तुम्हाला दिसते ही बा. ही ट्रॉचिया म्हणजेच काय याला म्हणणार आपण? वाइंड पाईप. काय म्हणायचं आहे? वाइंड पाईप. Wind pipe is swollen at the beginning due to sound box. Wind pipe is swollen at the beginning due to sound box. श्वासनलिकेचा सुरुवातीचा जो भाग आहे तो स्वर यंत्रामुळे फुगलेला असतो. बघा इथं श्वासनलिका तुम्हाला दिसते. सुरुवातीचा भाग थोडासा फुगलेला दिसतो. कशामुळे? तर त्याच्यामध्ये काय असतो? साऊंड बॉक्स म्हणजे स्वर यंत्र असतो. Wind pipes bifurcates in the thorax. छातीमध्ये श्वासनलिकाला दोन फाटे पडतात. म्हणजे ज्यावेळी श्वासनलिका खाली येते आणि छातीमध्ये जाते तर छातीमध्ये येत असताना याला दोन फाटे पडतात. याला काय होतात? दोन फाटे पडतात. One branch enters the right lungs and other into the left lungs. वन ब्रँच त्यातला एक फाटा जो आहे तो फाटा काय करतो? राईट लंग्स मध्ये जातो आणि दुसरा फाटा काय होतो? लेफ्ट लंग्स मध्ये येतो. म्हणजे डाव्या फुफ्फुसामध्ये एक आणि उजव्या फुफ्फुसामध्ये एक असे दोन्ही फाटे श्वासनलिकेचे काय करतात? एंटर करतात. देन वी शेअर्स लंग्स. लंग्स म्हणजे काय? फुफ्फुस. आता फुफ्फुसामध्ये काय घडतं? A lung is present on either sides of heart in thoracic cavity. Lungs फुफ्फुस जे आहे ते फुफ्फुस कसं असतं? छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक एक असं असतं. म्हणजे डाव्या बाजूला एक असतं आणि उजव्या बाजूला एक असतं. इथं दिसतं आपल्याला डायग्राम मध्ये. तर इथं डाव्या बाजूला एक फुफ्फुस आहे, उजव्या बाजूला एक फुफ्फुस आहे. Maximum area of thoracic cavity is occupied by lungs. जास्तीत जास्त छातीचा जो भाग आहे तो भाग कशाने वापरलेला आहे? तर ह्या लंग्सने वापरलेला आहे. म्हणजे फुफ्फुसाने वापरलेला आहे, व्यापलेला आहे. And they cover the maximum part of hearts. आणि हृदयाचा जास्तीत जास्त भाग इथं काय केला जातो? आच्छादित केला जातो, कव्हर केला जातो. Each lung has double layered coverings. प्रत्येक फुफ्फुसाला दुहेरी आवरण असतं. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असतं. इट इज कॉल्ड ॲज प्लुरा. इट इज कॉल्ड ॲज प्लुरा. त्याला काय म्हणतात? प्लुरा म्हणतात. प्लुरा म्हणजे काय? फुफ्फुस आवरण. लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पॉन्ज. लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पंज. लंग्स कशा असतात? फुफ्फुस कसे असतात? तर इलॅस्टिक लवचिक असतात. लाईक स्पंज म्हणजे स्पंज सारखे ते काय असतात? लवचिक असतात. म्हणजे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक लवचिक असे असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स. आपले हे जे फुफ्फुस आहे ते अनेक लहान लहान छोट्या 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 अशा कप्प्यांनी बनलेलं असतं. दॅट्स कॉल्ड ॲज अल्व्होली. आणि त्याला काय म्हणतात? वायुकोश म्हणतात. व्हॉट इज कॉल्ड हिअर? अल्व्होली. त्याला वायुकोश म्हणतात. म्हणजे हे जे लंग्स आहे ते छोट्या छोट्या कप्प्याने बनलेलं असतं आणि ह्या कप्प्यांना काय म्हणायचं? अल्व्होली. काय म्हणायचं ह्याला? अल्व्होली. अल्व्होली म्हणजे काय? वायुकोश.
रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड इच अलोलीज. प्रत्येक वायुकोशाभोवती केशिकांचं एक जाळ असतं, केस वाहिन्यांचं जाळ असतं, नेटवर्क असतं. नेटवर्क तुम्हाला माहिती आहे, जाळं. एक स्ट्रॉंग असं जाळ असतं कोणाभोवती? प्रत्येक अलोली भोवती केस वाहिन्यांचं एक जबरदस्त स्ट्रॉंग असं दाट असं जाळ असतं. Walls of alveoli and capillaries are extremely thin. अलोलीच्या ज्या वॉल्स आहेत, भित्तिका, आणि केस वाहिन्याच्या ज्या भित्तिका आहेत त्या कशा आहेत? एक्स्ट्रीमली थिन, अतिशय पातळ झिरझिरीत असतात. कशा असतात? अतिशय पातळ झिरझिरीत. त्याला सुद्धा एक कारण आहे का असतात असं. गॅसियस एक्सचेंज कॅन इझिली टेक्स प्लेस अक्रॉस दिस थिन वॉल्स. हे झिरझिरीत पातळ असं आवरण असल्यामुळे त्याच्यातून वायूंची देवाणघेवाण करणं एकदम सोपं जातं. बघा इथं ट्रान्सपोर्ट इन टू कॅपिलरीज, आरबीसीज चं काय होतं? ट्रान्सपोर्टेशन होतं. ॲज लार्ज नंबर ऑफ अलोली इज प्रेझेंट इन लंग्स, लार्जर सरफेस इज अवेलेबल फॉर गॅसियस एक्सचेंज. अ लार्ज नंबर ऑफ अलोलीज, आपल्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात वायुकोश असतात. and larger surface is available for gaseous exchange, आणि वायूंची देवाणघेवाण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोकळी असते, मोठ्या प्रमाणात विस्तृत असा पृष्ठभाग असतो. So this is about alveoli. Now next part we shall exchange of gases in lungs. फुफ्फुसामध्ये वायूंची देवाणघेवाण कशा प्रकारे होते? So look here some. Gaseous exchange occur continuously while blood is circulating around the alveoli. वायुकोशांच्या भोवती ज्या पद्धतीने रक्ताचं सर्क्युलेशन होतं त्या रक्ताच्या सर्क्युलेशन मधूनच वायूंची देवाणघेवाण होते. फुफ्फुसातील वायुकोशाभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. An iron containing protein hemoglobin is present in RBCs of blood. रोहित रक्त कणिकामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या तांबड्या पेशी आहेत, आरबीसीस इन ब्लड, रक्तामध्ये ज्या आरबीसीस आहेत, तिथे काय होतं? रक्तातील तांबड्या पेशी मध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे आणि त्या ब्लड मध्ये असणारे जे आरबीसीस आहेत त्या आरबीसी मध्ये काय असतं? हिमोग्लोबिन असतं. पण त्या हिमोग्लोबिन मध्ये काय? प्रोटीन, म्हणजे प्रथिनयुक्त असं लोह आपल्या आरबीसी मध्ये असतं. हिमोग्लोबिन ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन अलोली. हिमोग्लोबिन ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन, हिमोग्लोबिन काय करतं? ऑक्सिजनचं शोषण करतं. फ्रॉम एअर विदिन द अलोली, वायुकोशामध्ये जी हवा आहे त्या हवेतून ऑक्सिजनचं शोषण करतं. Simultaneously, CO2 and water vapors moves from blood into the alveoli. आणि त्याच वेळी कार्बन डायऑक्साइड्स आणि वॉटर वेपर्स मूव्ह फ्रॉम ब्लड इनटू अल्व्होली, जे रक्तातून वायुकोशाकडे जातात. रक्तातून वायुकोशाकडे जातात. Thus, oxygen is taken into blood. या पद्धतीने ऑक्सिजन टेकन इनटू ब्लड्स, रक्तामध्ये घेतला जातो. ऑक्सिजन रक्तामध्ये घेतला जातो. And CO2 and carbon dioxide, that means carbon dioxide and water vapors are removed from bloods. रक्तामधून कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर्स रिमूव्ह केले जातात and given out by exhalations. अशा पद्धतीने ऑक्सिजन हा रक्तामध्ये घेतला जातो आणि रक्तातून कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर्स हे रिमूव्ह केले जातात इन द ड्युरिंग द एक्सहलेशन. म्हणजे उच्छ्वासाची जी क्रिया चालू असते ती क्रिया चालू असताना ऑक्सिजन रक्तामध्ये घेतला जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर्स हे रक्तातून बाहेर फेकले जातात. सो दॅट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. नाउ नेक्स्ट पार्ट हिअर्स डायफ्राम. डायफ्राम म्हणजे काय? श्वासपटल्स. मग असे आपण डायग्राम मध्ये पाहिले इथं डायफ्राम आहे. फुफ्फुसाच्या खाली हा डायफ्राम आहे. डायफ्राम काय करतो? So your respiratory system depends on this diaphragm. How is it? Look here. A muscular partition is present in the base of thoracic cavity. आपला छातीचा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्याच्या तळाशी एक मस्क्युलर पार्टिशन
स्नायूंचा एक पडदा असतो. अँड दिस पार्टिशन इज कॉल्ड ॲज डायफ्राम्स. आणि हे जे पार्टिशन आहे त्या पार्टिशनला आपण काय म्हणतो, डायफ्राम म्हणतो. इट इज अ प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिस कॅव्हिटी अँड अबडॉमिनल कॅव्हिटी. इट इज अ प्रेझेंट बिटवीन, कुठं असतो, थोरॅसिस कॅव्हिटी अँड अबडॉमिनल कॅव्हिटी, छातीचा पिंजरा म्हणजे छातीची पोकळी आणि उदर पोकळी यांच्यामध्ये काय असतो, हा पडदा असतो. Simultaneous rising up of ribs and lowering of diaphragms causes the decrease in pressure on lungs. Simultaneous rising up of ribs, छातीच्या ज्या बरगड्या आहेत ते किंचित वर उचलले जाणे, and lowering of diaphragms आणि श्वासपटल थोडंसं खाली जाणे, म्हणजे बरगड्या वर जाणे, श्वासपटल खाली येणे, या ज्या क्रिया सायमल्टेनियस होत जातात. आणि या सायमल्टेनियस क्रिया होत असल्यामुळे काय होतं, डिक्रीज इन प्रेशर ऑन लंग्स, फुफ्फुसावरती जे काही प्रेशर आहे ते प्रेशर इथे कमी होतं. म्हणजे फुफ्फुसावर असणारा दाब कमी करण्याचं काम हा डायफ्राम करत असतो. काय होतं डायफ्राममुळे, सायमल्टेनियस रायझिंग अप ऑफ रिब्स, छातीच्या बरगड्या किंचित वर उचलल्या जातात, अँड लोअरिंग द डायफ्राम, श्वासपटल किंचित खाली येतं आणि वर खाली होण्याच्या माध्यमातून किंवा या कारणामुळे डिक्रीज इन प्रेशर ऑन द लंग्स, फुफ्फुसावरील प्रेशर जो आहे ते प्रेशर काय होतं, कमी होतं. अँड ड्यू टू दिस एअर मूव्स द लंग्स थ्रू नोज. त्यामुळे काय होतं, ड्यू टू दिस एअर मूव्स इनटू लंग्स थ्रू नोज. एअर मूव्स इनटू लंग्स, नाकावाटे जी काय हवा घेतली जाते ती हवा फुफ्फुसामध्ये जाते. म्हणजे नाकावाटे येणारी हवा ही फुफ्फुसामध्ये येते. When ribs return to their original position and diaphragm rises up, pressure on the lungs decreases. आणि ज्यावेळी छातीच्या बरगड्या मूळ ठिकाणी येतात आणि डायफ्राम सुद्धा मूळ ठिकाणी येतो, the pressure on the lungs increases. त्यावेळी फुफ्फुसावरील जो दाब आहे तो दाब वाढतो. म्हणजे इथं फुफ्फुसावरील दाब वाढवला जातो, कमी पण केला जातो. ज्यावेळी दाब कमी होतो त्यावेळी फुफ्फुसामध्ये हवा घेतली जाते आणि ज्यावेळी दाब वाढतो त्यावेळी काय होतं, ड्यू टू दिस एअर मूव्स आउट फ्रॉम इट थ्रू नोज. आणि ज्यावेळी फुफ्फुसावरती दाब वाढतो, प्रेशर वाढतो, त्यावेळी फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर फेकली जाते. म्हणजे फुफ्फुसावरती दाब कमी झाला की फुफ्फुसामध्ये हवा येते, आत येते, आणि फुफ्फुसावरचा दाब वाढला की फुफ्फुसातील हवा बाहेर जाते. म्हणजे हवा आत येणे आणि हवा बाहेर जाणे याला कारणीभूत काय, की फुफ्फुसावर असणारं प्रेशर. म्हणजे फुफ्फुसावरचा दाब जर कमी केला म्हणजे डिक्रीज केला तर त्यावेळी फुफ्फुसामध्ये हवा आत येणार आहे, आणि ज्यावेळी फुफ्फुसावरचा दाब इन्क्रीज करतो, वाढवतो, त्यावेळी हवा फुफ्फुसातून बाहेर नाकावाटे पडते. सो कंटिन्युअस upward and downward movement of diaphragm is necessary to bring about the breathing. म्हणजे थोडक्यात काय, श्वास घडवून आणण्यासाठी, श्वसनाची प्रक्रिया घडण्यासाठी, श्वासोच्छ्वास घडण्यासाठी डायफ्रामची मुवमेंट कंटिन्युअस झाली पाहिजे, वर खाली, अपवर्ड अँड डाऊन, अप डाऊन अशी क्रिया कोणाची झाली पाहिजे, डायफ्रामची झाली पाहिजे. म्हणजे डायफ्रामची हालचाल ही वर खाली झाली तरच फुफ्फुसावरचा दाब कमी जास्त होणार, आणि फुफ्फुसावरचा दाब कमी जास्त झाला तर श्वसनाची प्रक्रिया, श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया इथे घडून येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं, रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रक्चर अँड फंक्शन हा पॉइंट आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि या डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग पाहतोय. आज आपण इथंच थांबतोय. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कशी चालते त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्या. स्वतःवरती प्रयोग करून बघा, स्वतःचं ऑब्झर्वेशन करा. श्वास घेत असताना काय घडतं, श्वास बाहेर सोडताना काय घडतं, ह्या ज्या क्रिया आहेत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू once again. But don't forget to like, share and subscribe this video.